मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। मराठा समाजातील मागास वर्गासाठी हे स्वतंत्र आरक्षण असणार आहे। या आरक्षणासाठी मराठा समाजामधील 84% लोक पात्र असणार आहेत। राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी हे आरक्षण मिळणार आहे। खासगी शैक्षणिक संस्था, राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थेतही आरक्षण दिलं जाणार आहे। मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही। तसंच या आरक्षणाचा दर 10 वर्षांनी आढावा घेतला जाणार असल्याचं आरक्षण विधेयकामध्ये नमूद करण्यात आलंय। आता एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर एक प्रश्न उपस्थित केला जातोय, तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सरकार असेल किंवा देवेंद्र फडणवीस सरकारने याआधी जे केलं तेच एकनाथ शिंदे सरकारने केलंय का? त्यांना दिलेलं आरक्षण आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आरक्षण यामध्ये नेमका फरक काय आहे, या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुंकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पृथ्वीराज चव्हाण सरकारने नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याच्या शिफारसी स्वीकारल्या होत्या। 9 जुलै 2014 रोजी शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ACBS प्रवर्ग तयार करण्यात आला होता। 2014 मध्ये सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं। कोर्टाने त्यावर सुनावणी करत हे आरक्षण रद्द केलं होतं। त्यानंतर 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमूर्ती गायकवाड यांची समिती स्थापन केली आणि या समितीने 3 शिफारसी केलेल्या राज्य सरकारने मंजूर केल्या होत्या। शिफारशीनुसार उच्च न्यायालयाने मराठा समाजाला 16% ऐवजी सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% तर शिक्षणामध्ये 12% आरक्षण दिलं। मात्र वकील जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। त्यावर सुनावणी पूर्ण झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं होतं। इंदिरा साहनी खटल्यात 50%च्या वर आरक्षण जाऊ नये असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे, पण आरक्षण 50%च्या वर गेल्यास एक्सेप्शनल केस होते। त्यामुळे कोर्टाने महाराष्ट्राची मराठा आरक्षणाची केस ही एक्सेप्शनल नसल्याचं म्हटलं। तुमच्या केसमध्ये त्रुटी आहेत, तुमची एक्सेप्शनल केस नाही असं म्हणत कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं होतं। त्यानंतर फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। त्याला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेत शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण देण्याचा निर्णय दिला होता। उच्च न्यायालयाच्या या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं। त्यावेळी 16% आरक्षण देता येणार नाही, आरक्षणाची मर्यादा 12 ते 13% आणली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं। आता शिंदे सरकारने दिलेल्या 10% आरक्षणावर प्रसिद्ध घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती। मराठा समाज हा मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगाने सिद्ध करणं हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा होता। आयोगाने एका महिन्यामध्ये सर्वे करून मराठा समाजाला मागास ठरवलं आहे, ते सुप्रीम कोर्टात मान्य होईल की नाही हे माहीत नाही, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आत्ताचा इम्पिरिकल डेटा मागितलेला होता। सरकार जे डेटा देणार आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टात मान्य करतं का ते पाहिलं पाहिजे। 50%च्या वर आरक्षण देता येत नाही। एक्सेप्शनल केस असेल तर फार 1 ते 2% आरक्षण देता येतं। 10 ते 12% आरक्षण देता येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही घटना समितीमध्ये 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही असं म्हटलेलं होतं। तेच इंदिरा साहनी केसमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे मराठा समाज हा अपवादात्मक परिस्थितीत बसतो की नाही ते पाहावं लागेल असंही उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे प्रश्न हाच उपस्थित होतोय की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आरक्षणात नेमका फरक काय आहे। यावर उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे की दोन्ही आरक्षणामध्ये काहीच फरक नाहीये। फडणवीस यांनी 16% आरक्षण दिलं होतं, कोर्टाने नंतर ते 13% केलं होतं, तेही पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आणि त्याच धर्तीवर शिंदे सरकारनेही आरक्षण दिलेलं आहे। ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल की नाही याबाबत शंका आहे। तर एकनाथ शिंदे यांनी 22 राज्यांमध्ये आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली आहे। त्यामुळे आरक्षण टिकेल की नाही याचा विचार करण्याची गरज नाही असा विश्वास मराठा समाजाला दिलेला आहे। तमिळनाडूमध्ये 69%, हरियाणामध्ये 67%, राजस्थानमध्ये 64%, बिहार 60%, गुजरात 59%,
पश्चिम बंगाल 55% अशी 22 राज्य आहेत. त्यामुळे 50% आरक्षणाबाबत घाबरण्याचं कारण नाही. कोर्टाने आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत, कायदा नक्की टिकेल याबाबत शंका बाळगण्याचं कारण नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील ओबीसी मधून आरक्षण द्यावं याच मागणीवरती ठाम आहेत. ते पुन्हा उपोषण देखील करणार आहेत. तर ओबीसी मधून आरक्षण देण्यावर काही ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. आता हा सगळा पेच एकनाथ शिंदे नेमका कसा सोडवणार आणि पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांना जे शक्य झालं नाही ते एकनाथ शिंदे कसं करून दाखवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यावर तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला फेसबुक आणि यूट्यूबवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा.